आत्ताच मी इकडे रावेतमध्ये आलो होतो आणि मी दरवेळेस येतो तर रावेतमध्ये आलं की बालाजी मंदिरामध्ये, आणि आत्ताच झालं रिसेंटमध्ये. खूप छान आहे इकडे. मागे दिसतं हे आहे बालाजी मंदिर, मूर्ती देखील सुरेख आहे. आणि मी जेव्हा जेव्हा इकडे येतो तेव्हा मी या मंदिरात येतच असतो. प्रसन्न वाटतं, छान वाटतं, कारण की व्यंकटेशाची मंदिरं बऱ्यापैकी कमीत आपल्याकडे. एक इथेच होतं, जवळ होतं PCMCमध्ये. आत्ताच मी इकडे रावेतमध्ये आलो होतो आणि मी दरवेळेस येतो तर रावेतमध्ये आलं की बालाजी मंदिरामध्ये, आणि आत्ताच झालं रिसेंटमध्ये. खूप छान आहे इकडे. मागे दिसतं हे आहे बालाजी मंदिर, मूर्ती देखील सुरेख आहे. आणि मी जेव्हा जेव्हा इकडे येतो तेव्हा मी या मंदिरात येतच असतो. प्रसन्न वाटतं, छान वाटतं, कारण की व्यंकटेशाची मंदिरं बऱ्यापैकी कमीत आपल्याकडे. एक इथेच होतं, जवळ होतं PCMCमध्ये. पुनवळ्यामध्ये एक आहे आणि आता रावेतमध्ये एक नवीन रिसेंटली झाले. सो त्यामुळे जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी या मंदिरात येत असतो, कारण की प्रसन्न वाटतं. आणि अजून इकडे एवढी जास्त असं काही गर्दी नाही होतं, त्यामुळे इकडे यायला छान वाटतं. कारण की जेव्हा आपण सिटीमध्ये फिरत असतो प्रचंड गर्दी होते. सो इकडे एवढी गर्दी नसते, त्यामुळे मला जसा वेळ मिळेल, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी या मंदिरामध्ये येत असतो. सो छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि जवळच आहे, म्हणजे इकडेच एक्सप्रेस वे आणि त्याच्या अगदी समोरच हे मंदिर आहे. सध्या असंच झालं आहे, एक साधारणपणे 1 वर्ष झालं असेल या मंदिराला. आत्ताच हे मंदिर झालं. सो सहज फिरत आलो इकडे, त्यामुळे या मंदिरात गेलो आणि सहज वाटलं की व्हिडिओ शूट करावा म्हणून मी शूट केला.